श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. तुम्ही सकाळी पूजा केली असेल किंवा तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी पूजा करणार असाल तर महादेवांना पाण्याने, दुधाने, पंचामृताने, दह्याने, तुपाने, मधाने, रसाने म्हणजे रस म्हणजे उसाचा रस किंवा 5 फळं एकत्र करायची आणि त्याचा रस काढून घेतला तुम्ही तर त्या रसाने सुद्धा आपण महादेवांना अभिषेक घातला तर महादेवांची भरभरून कृपा होते, माता पार्वतीची कृपा होते, संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्यावर कृपा होते. म्हणून श्रावणात प्रत्येक पदार्थ महादेवांना अतिशय प्रसन्न करतो. तुमच्या घरात जर विनाकारण कटकटी होत असेल, धनलाभ होत नसेल, बरकत होत नसेल तर उसाच्या रसाने किंवा पंचामृताने महादेवांना अभिषेक घालायचा आहे. तुमच्या घरात धनधान्य भरभरून राहील आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहील. माता गौरीने याच महिन्यात शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं. म्हणून या महिन्यात ज्यांचे लग्न कार्य होत नाही त्यांनी सुद्धा भरभरून महादेवांची कृपा व्हावी म्हणून आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊन जे पदार्थ असतील तुमच्याकडं दूध, दही, तूप, साखर, मध किंवा रस किंवा फळांचा रस या पदार्थांनी महादेवांना शिवपिंडीवर अभिषेक घालायचा आहे. मुलगा असो, मुलगी असो किंवा मुलं मुली दूर असतील, लग्न कार्यात प्रॉब्लेम ज्यांच्या येतात ते त्यांच्या आईवडिलांनी जरी असा अभिषेक केला तरीही चालेल. तुम्ही प्रदोषकाळी असा अभिषेक करा किंवा सकाळी सकाळी लवकर उठून अभिषेक केला तरीही चालेल. महादेवांच्या मंदिरात जेवढी शांतता पाळता येईल तेवढी पाळायची. आपण गेल्या टाळ्या वगैरे वाजवतो तसं करू नका. तुम्ही आरतीच्या वेळी गेलात तर मग नक्की टाळ्या वाजवा किंवा तुम्ही घंटानाद केला तर अतिशय महादेव प्रसन्न होतात. पण इतर वेळी जर तुम्ही मंदिरात गेला तर अशी चूक करू नका. आपण विसरभोळ्या मनाने करतो. विसरभोळे मनाने आपण महादेवांना असं प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. पण अशा चुका टाळायच्या आहे. चुकून सुद्धा अशा चुका करू नका आणि विसरभोळ्या मनाने झालं तर क्षमा मागून घ्या. महादेव भोलेनाथ आहे, भरभरून देतात. भोळ्या मनाने प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि चूकभूल माफ पण करतात. पण मुद्दामून चुका करू नका. कुणाचा या दिवशी अपमान करू नका. कुठल्या स्त्रीला कमी लेखू नका. माता पार्वती पण एक स्त्रीच आहे. कुठल्या स्त्रीचा श्रावणातच काय कधीच अपमान करू नका. पुरुषांनीच नाही तर महिलांनी सुद्धा महिलांचा मानपान ठेवायचा तरच आपल्या प्रत्येक महिलेला मानपान मिळतो या जगात. म्हणून कुणाचा अपमान करू नका, कुणाला कमी लेखू नका. त्याचबरोबर श्रावणात मांसाहार, मद्यपान करू नका, शिवीगाळ करू नका. घरात प्रसन्न वातावरण कसं राहील, माता लक्ष्मी आपल्या घरात कशी येईल आनंदाने, याच गोष्टींचा महिलांनी विचार केला पाहिजे. श्रावणातच नाही तर प्रत्येक दिवशी आपल्या घरात लक्ष्मी माता आली पाहिजे आणि स्थिर राहिली पाहिजे, टिकून राहिली पाहिजे, बरकत राहिली पाहिजे, पैशाला पैसा जोडला पाहिजे, कमी खर्च झाला पाहिजे, आरोग्य राहिलं पाहिजे, मुलाबाळांची प्रगती झाली पाहिजे. हाच विचार आपल्या मनात राहिला पाहिजे. तेव्हाच आपल्या घराची बरकत होते, घरात भरपूर लक्ष्मी नांदते. तर या श्रावणात सुद्धा माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे. श्रावण महिना अतिशय पवित्र महिना असतो. प्रत्येक देवी देवता या महिन्यात जागृत असतात. म्हणून तुम्ही जर श्रावणात प्रत्येक देवी देवतांना आपण जागृत करून घेतलं तर आपल्या घरात आनंदाने वास करतात. शिवशंकरजी, माता पार्वती, लक्ष्मी नारायण आपल्या घरात वास जर केला या देवी देवतांनी तर आपल्या घराचं गोकुळ होतं आणि त्या घरात कशाला कमी पडत नाही. भरपूर प्रगती होते. संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. मुलाबाळांना यश मिळत नसेल तर या श्रावणात आपल्याला एक गोष्ट आपल्या दारात लटकवायची आहे, बांधायची आहे. तर कोणती गोष्ट आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण हे चॅनल फक्त माझं नाही आपलं सर्वांचं आहे. नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नमः शिवाय. तर आपल्याला या श्रावणी सोमवारी आज जरी उपाय केला तुम्ही, अगदी रात्रीच्या 8 वाजेपर्यंत उपाय केला तरीही चालेल. किंवा नाही जमलं, माझ्या काही मैत्रिणींना अडचणी असतील, कुठं बाहेर गेलेले असाल तर तुम्ही या श्रावणात सोमवारी, पुढच्या सोमवारी करा, त्याच्या पुढच्या सोमवारी करा. फक्त अमावस्येला करू नका. शेवटचा सोमवार अमावस्येला आलेला आहे. या 4 सोमवारमध्ये म्हणजे आज तर दुसरा सोमवार आलेला आहे, तिसरा, चौथ्या या सोमवारमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. हा
उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे. तर आपल्याला दारात एक वस्तू टांगायची आहे, लटकवायची आहे, कोपऱ्यात लटकवायची आहे, म्हणजे कुणाला दिसणार नाही. लोक असतात येणारे जाणारे, हजार प्रश्न विचारतात, हे काय केलं, ते काय केलं. आपण तर कुणाच्या घरात जाऊन असे प्रश्न करत नाही. प्रत्येकाचंच मत असं असतं असं मी म्हणत नाही. मी प्रत्येकाला काही नाव ठेवत नाही. काही अशी व्यक्ती असतात ज्यांना दुसऱ्यांच्या घरात काय चालू आहे जे बघायची खूप इच्छा असते, पण आपण आपला उपाय जरासा लपूनच गुपचूप करायचा असतो, जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी नांदली पाहिजे. महिलांनी करा, पुरुषांनी करा तरीही चालेल. तर काय करायचं आहे, आज श्रावणी सोमवार आहे. महादेवांची आपण भरभरून कृपा मिळावी म्हणून आपण महादेवांना अभिषेक करणार आहोत. सकाळी करा, संध्याकाळी प्रदोषकाळी जरी आपण सेवा केली महादेवांची तरीही चालेल. आज तिळीची मूठ आहे, तिळीची मूठ अवश्य व्हायची आहे. संपूर्ण कुटुंबाने एक तिळीची मूठ व्हायली तरीही संपूर्ण कुटुंबाचं कल्याण महादेव नक्कीच करणार आहे. तिळीची मूठ वाहताना उभी मूठ व्हायची आणि थोडं थोडं पाणी सोडत मूठ व्हायची आहे. कोरडी मूठ कधी पण व्हायची नाही. महादेवांना तीळ आणि गुळाचा नैवेद्य सुद्धा या दिवशी दाखवला तरीही चालेल. तुमच्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होईल, गोडावा राहील तुमच्या घरात. तर हा सुद्धा नैवेद्य दाखवा. गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. आज शीतला सप्तमी आहे. तुम्ही भातावर थोडंसं दही आणि साखर टाकून गौरी माता शीतला देवी आहे, तुमच्या घराजवळ जर एखादं देवी मंदिर असेल, अवश्य मुलांना सुद्धा मंदिरात घेऊन जा आणि आपल्या मुलांना आरोग्य व्हावं, मुलांची प्रगती व्हावी म्हणून शीतला देवी असू दे मंदिर तुमच्या घराजवळ, लक्ष्मी मातेचं असू दे, गौरी मातेचं असू दे, नाव रूप तिचे वेगवेगळे, फक्त ती आहे एकच. म्हणून आपल्या घराजवळ जे देवी मंदिर असेल, गावदेवी मंदिर, तिथं आज आपल्याला महिलांनो अवश्य दही भात, साखरेचा भात ताजा शिजवून घ्या, त्यावर ताजं दही ठेवा आणि साखरची चिमूटभर साखर टाका आणि तो घासभर दही भाताचा नैवेद्य गावदेवीला जरूर दाखवायचा आहे. तुमच्या घरात आयुष्यभर आरोग्य राहील, वर्षभर आरोग्य राहील. नक्की हा उपाय करा, मुलाबाळांची प्रगती होईल, त्या गावात तुम्ही आनंदाने निवास कराल. असं म्हटलं जातं गावदेवीला वर्षातून एकदा तरी आपण दही भाताचा नैवेद्य अवश्य दाखवावा आणि शीतला सप्तमीला हा नैवेद्य दाखवायचा योग्य दिवस असतो. म्हणून महिलांनो, तुम्ही हा उपाय सेवा नक्की करा. आपल्या गावदेवीला दही भाताचा नैवेद्य दाखवा. घरात सुद्धा दही भाताचा नैवेद्य आपल्या कुलदेवीला सुद्धा दाखवा. त्याचबरोबर आता आपल्याला दारात बांधायची आहे ती एक वस्तू. तुमच्या घरात नकारात्मकता असेल, वाईट शक्तीचा वास आहे, तुम्हाला असं जाणवत असेल, तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल, बरकत होत नसेल, मुलाबाळांची प्रगती थांबलेली असेल, विनाकारण घरात काही कारण नसताना कटकटी होत असतील, तर काय करायचं आहे, संध्याकाळी उपाय केला तरीही चालेल. एक तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो काळ्या कपड्यात तुम्हाला, किंवा पांढरा कपडा असेल तुमच्याकडं तरीही चालेल, किंवा तुमच्याकडं लाल पिवळा कपडा असेल, कपड्याचा विषय नाही इथं, रंग कुठलाही असला चालेल. लाल घ्या, पिवळा घ्या, पांढरा घ्या, काळा घ्या. त्या कपड्यात स्वच्छ कपडा घ्यायचा आहे, जो देवांना आपण वापरतो तो कपडा घ्यायचा आहे. त्यात तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि तो बांधून घ्यायचा आणि त्याबरोबर तुम्हाला ठेवायच्या आहे 5 लवंगा. तुरटीचा एक खडा, 5 लवंगा, या 2 गोष्टी तुम्हाला त्या कपड्यात बांधून घ्यायचा. अगदी छोटासा तुरटीचा खडा घेतला तुम्ही तरीही चालेल आणि तो बांधून तुमच्या दाराच्या मुख्य दारात वरती बांधून द्यायचा आहे. आतमधून आपण प्रवेश करतो आपल्या घरात, आपल्या उजव्या बाजूला वरती टांगून द्यायचा आहे. तो एखाद्या खिळ्याला टांगला तरीही चालेल, लपवून ठेवायचा आहे तो. अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आज सोमवार आहे, हा उपाय नक्की करा. तुमच्या घरातली जी गरिबी असेल, दरिद्रता असेल, अलक्ष्मी असेल, निघून जाईल. तुमच्या घरात धावत धावत लक्ष्मी माता येईल, पैशांचा सडा टाकेल, पाऊस पाडेल. इतका छान प्रभावी उपाय आहे. आज सोमवार आहे. महादेवांना पांढऱ्या वस्तू खूप प्रिय आहे आणि तुरटी तर लक्ष्मी प्रिय आहे. काही गावांमध्ये तुरटी रात्रीची विकत सुद्धा देत नाही. हा तुरटीचा उपाय आज नक्की करा. आज नाही जमला पुढच्या सोमवारी करा, पण नक्की आपल्या दारात आपण जेव्हा प्रवेश करतो उजव्या बाजूला वरती आपल्या टांगून द्यायचे आहे तुरटीचा खडा आणि 5 लवंगा. नक्की करा. घरात बरकत राहील, पैशाला पैसा जोडला जाईल आणि लक्ष्मी माता टिकून राहील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा. चॅनलला कृपया सबस्क्राईब करा.
धन्यवाद.